ज्या स्त्रीवर दगड फेकले तिने इतिहास घडवला. सावित्रीबाई फुले. शिक्षणाची ज्योत. ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल समजली जायची, त्या काळात एक स्त्री उभी राहिली. सावित्रीबाई फुले. दररोज शाळेत जाताना लोक तिच्यावर दगड फेकायचे, शेण टाकायचे, शिव्या घालायचे, म्हणायचे स्त्रीने शिकायचं नाही. पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत. पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्या भारतातील पहिली मुलींची शाळा चालवत होत्या. केवळ शिक्षणच नाही, तर विधवा स्त्रियांसाठी आश्रय, बालहत्येविरोधात लढा आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. समाजाने त्यांना नाकारलं, पण त्यांनी समाजाला घडवलं. आज जी मुलगी डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनते, जिच्या हातात पुस्तक आहे, जिच्या डोळ्यात स्वप्न आहेत, त्यामागे सावित्रीबाईंचं बलिदान आहे.